3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींनो म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट 2 हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आता निवडणूक जवळ आलेले आहे, तर ही निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। कारण सरकारला सुद्धा मतदानाची गरज आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहेत। जर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करतील। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये या चालू महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप होत आहे आणि पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्स मध्ये हप्ता वाटप होत आहे। कारण लाडक्या बहिणींना एकदा निवडणूक सुरू झाली, आचारसंहिता लागू झाली की त्यानंतर कोणत्या योजनांचे पैसे पाठवता येत नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। सरकारचा याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा आहे। परंतु आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पैशांशी मतलब आहे। बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये सरकारचा फायदा आहे आणि आपला सुद्धा फायदा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींना निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, निवडणूक जवळ आलेली आहे, आचारसंहिता सुद्धा आता लवकरच लागू होत आहे। त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसीची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी करतील त्या लाडक्या बहिणींना पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ अशाच पद्धतीने देण्यात येणार आहे। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच मागच्या वर्षीचे मुख्यमंत्री म्हणजेच बहिणींना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून केवायसी विषयी महत्त्वाचं स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब केवायसी विषयी काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा फक्त आणि फक्त 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। लगेच आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। कोणकोणत्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे त्याची माहिती पाहणार आहोत। परंतु केवायसी विषयी एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील। माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये सगळी स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। हे सरकारचं काम आहे, काळजी करू नका। माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे, तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी केवायसी विषयी दिलेल्या माहितीनुसार या केवायसी मुळे लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता येईल। या केवायसी मुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येणार आहे। जर या ठिकाणी ही केवायसी प्रक्रिया पूर्णपणे राबवली तर फक्त लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे वाटप होतील आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांचे पैसे बंद होतील। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। आता तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची चिंता लागलेली आहे, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे सरकार निवडणुकीच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत असेल, तर अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना सुद्धा वाटत होतं की आपल्याला पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे आलेले नव्हते, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो काल सोमवार उलटला, आज मंगळवार आहे, उद्या बुधवार, परवा दिवशी गुरुवार, तर या 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील।
म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 अधिक म्हणजेच 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होतील. कारण अजून 21 रुपयावरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे 1500 अधिक 1500 याप्रमाणेच वाटप होत आहे. तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच बहिणींनो तुमचे लाडके भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. बहिणींनो तुमचे देवभाऊ काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. म्हणजेच देवभाऊंनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करत आहोत. कारण या ठिकाणी लाडक्या बहिणी या ठिकाणी आमच्यासाठी वरदान आहेत. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी लागत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात येत आहेत आणि लाडक्या बहिणी सुद्धा विश्वासाने या ठिकाणी मतदान करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, चिंता संपलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. मंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो. 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. तुमच्या खात्यात आले आहेत का? ज्यांच्या आल्यात हात वर करा. बघा या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज भासणार नाही. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींना आज केवायसी विषयी सुद्धा महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसीची मुदत ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही अजून केवायसी केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जरी केवायसी तुमची होत नसेल म्हणजेच तुम्हाला OTPचा प्रॉब्लेम येत असेल, जर तुम्ही विधवा ताई असाल, अपंग ताई असाल, निराधार असाल, जर तुम्हाला वडील नसतील, पती नसतील तर केवायसी कशी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. तर या ठिकाणी आपण बघून घ्यात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आज या ठिकाणी 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी वाटप होत आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये 12 नोव्हेंबर बुधवारी जमा होईल. त्यासोबतच कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 13 नोव्हेंबर गुरुवारी या ठिकाणी पैसे वाटप होतील. तर या ठिकाणी बघून घ्यात की राज्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 11 नोव्हेंबर घोड होत आहे, 12 नोव्हेंबर घोड होत आहे, 13 नोव्हेंबर घोड होत आहे. म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घ्या, जेणेकरून तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती आणि या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती. तर हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही. बघा राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 11 नोव्हेंबर मंगळवार, उद्या 12 नोव्हेंबर बुधवार, परवा दिवशी 13 नोव्हेंबर गुरुवार या 3 दिवसांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत आणि हे पैसेच अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. तशाच पद्धतीने लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून सर्व लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती सुद्धा पैसे वाटप होत आहेत. कारण लाडक्या बहिणींना आता मतदान जवळ आलेले आहे, सरकारला मतदानाची गरज भासलेली आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती पैसे सुद्धा वाटप होत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आलेली आहे. तर ही संपूर्ण सविस्तर माहिती सांग
सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवायला अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा पैसे यायला पाहिजेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे वाटप होत आहेत, सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत का, याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो जो 21 रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर तो 21 रुपयांचा हप्ता 1 जानेवारी 2026 पासून खरंच मिळणार आहे का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण लाडक्या बहिणींनो निवडणुकीच्या अगोदर सरकारने शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयावरून 21 रुपये करू, परंतु अद्याप कोणत्याही लाडक्या बहिणींना 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या, तर ही नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयावरून 21 रुपये करण्यात येणार आहे का, यावरती कोणतं परिपत्रक आलेलं आहे का, हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाप्रमाणेच हप्ता मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे, ती माहिती सुद्धा पाहणार आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींकडे 2.5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ज्यांना शेती नसेल त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। तर एकंदरीत या आनंदाच्या बातम्या कोणकोणत्या आलेल्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे मिळणार, सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। आणि जर तुम्हाला KYC ची काय अडचण असेल तर ती अडचण कशा पद्धतीने लांब करण्यात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो KYC चा प्रश्न सर्वात मोठा प्रश्न ठरलेला आहे, कारण KYC केले तरच 1500 रुपये सुरू राहतील, KYC केले नाही तर 1500 रुपये बंद होणार, अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या फिरत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आमची अजून KYC झालेली नाही। काही लाडक्या बहिणींची KYC हाफ KYC झालेली आहे, काही लाडक्या बहिणींना OTPचा प्रॉब्लेम येत आहे, काही लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण त्यांचे दिवसाचे 50 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये आणि प्रत्येक वर्षाचे एकत्रितपणे 18,000 रुपये बंद होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक दिवसाला 50 रुपये इतकी रक्कम वितरित होत आहे, म्हणजेच महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळत आहेत आणि टोटल मिळून वर्षाचे या ठिकाणी 18,000 रुपये आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 6 महिन्याचे 9,000 रुपये मिळतात आणि उर्वरित 6 महिन्याचे 9,000 म्हणजेच टोटल मिळून 18,000 रुपये तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीने या ठिकाणी निष्काळजीपणा करू नका, तुम्हाला कोणीही 18,000 रुपये कशाही पद्धतीने देणार नाही, फक्त हे सरकार तुमच्या आशीर्वादामुळे निवडून आलेलं आहे, त्यामुळे तुम्हालाच फक्त 18,000 रुपये देत आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही निष्काळजीपणा केला, या ठिकाणी KYC करण्यासाठी टाळाटाळ केले तर या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपली KYC ओके मध्ये व्हायला पाहिजे, आपल्याला मागचे हप्ते जसे भेटलेले आहेत तसेच हप्ते पुढचे भेटायला पाहिजेत, तर या ठिकाणी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना हप्ता येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही, हप्ता सुरळीतपणे खात्यामध्ये वाटप होत राहील आणि पुढील जोपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू राहत आहे तोपर्यंत लाडकी बहिणींना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच राहणार। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडकी बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य सरकारकडून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लावलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता कोणकोणत्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल, पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये या ठिकाणी बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो हे सरकार माहितीचं सरकार आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे,
त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम वितरित करत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत. आज या ठिकाणी 11 नोव्हेंबर मंगळवार दुपारपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. परंतु तुम्ही पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील आणि नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना निवडणूक जवळ आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे निवडणुकीच्या अगोदर आणि महिना संपायच्या अगोदर वाटप होत आहेत. कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये वाटप होत असतो. परंतु नोव्हेंबर महिन्याची या ठिकाणी आता 11 तारीख आहे, म्हणजे अजून नोव्हेंबर महिना संपायला टोटल मिळून 19 दिवस उरलेले आहेत. तरी पण पैसे वाटप होत आहेत आणि पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्समध्ये हप्ता वाटप होत आहे. म्हणजे टोटल मिळून पाहायला गेलं तर 50 दिवसांच्या अगोदर दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत. कारण लाडक्या बहिणींनो सरकारला मतदानाची गरज आहे. सरकारकडे भरपूर पैसा आहे. सरकारकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैशांच्या थापे लावलेले आहेत. परंतु सरकारला मतदानाची गरज आहे. कारण जर त्या पैशांवरती अधिकार गाजवायचा असेल, कारण लाडक्या बहिणींना त्या पैशांवरती अधिकार गाजवायचा असेल, त्या पैसे आपलेच आहेत अशा पद्धतीने जर त्यांना पाहिजे असतील तर या ठिकाणी सत्ता असणे गरजेचे आहे. कारण सत्ता असेल तरच त्यांचा अधिकार त्या पैशांवरती असतो. जर सत्ताच नसेल तर त्या पैशाचा तरी काय उपयोग होणार आहे. त्यामुळे सरकार याच पैशांमधून लाडक्या बहिणींना पैसे वाटप करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधवांना पैसे वाटप करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना, विधवाताईंना, अपंग असतील, निराधार असतील या सर्वांना जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे. कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की यांच्या माध्यमातूनच आपल्याला मतदान मिळणार आहे. यांच्या आशीर्वादानेच आपल्याला खुर्ची मिळणार आहे. आणि जर खुर्ची मिळाली तर आपण 5 वर्ष या ठिकाणी राजकारणामध्ये या ठिकाणी एंट्री मारू आणि या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी स्थापन सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही. चिंता मिटलेली आहे. 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करा. परंतु ज्या लाडक्या बहिणीने अगोदरपासून KYC केलेले असेल त्यांना काळजी करायची गरज नाही. कारण ज्या लाडक्या बहिणीने अगोदरपासून KYC केलेले असेल त्यांची KYC सक्सेसफुल झालेली असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात. घरामध्ये धुणे भांडे असेल, घरामध्ये मुलांचा डबा देणे असेल, मुलांचे दप्तर भरून देणे असेल, घरांमध्ये शेळ्या वगैरे असतील, झाडून बिडून त्यांचं काढायचं असेल, जालवड करायची असेल, घरामधील कामे असतील, शेतामध्ये काही कामे असतील, स्वयंपाक असेल, अशा पद्धतीचे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये जी काय सरकारचे अपडेट आलेले आहे, जे काय सरकारचं परिपत्रक आलेलं आहे, सरकारच्या माध्यमातून जी काय माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला देत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो KYC विषयी काय माहिती आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो KYC ची तारीख 18 नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. आज 11 नोव्हेंबर आहे, म्हणजेच अजून तुमच्याकडे 7 दिवस उरलेले आहेत. या 7 दिवसांमध्ये लवकरात लवकर KYC करा. बघा या ठिकाणी सरकारला सुद्धा माहिती आहे की 7 दिवसांमध्ये राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींची KYC होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पुढची 30 नोव्हेंबरची तारीख येऊ शकते अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही KYC ची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवू शकतो. अजून वाढवलेली नाही, परंतु वाढवू शकतो अशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींनी KYC करणं बंधनकारक आहे. कारण यापुढे फक्त पात्र लाडक्या बहिणींना लाभ वितरित करायचा आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या KYC ची तारीख वाढवली जाऊ शकते. परंतु KYC करणं बंधनकारक सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. KYC करा तरच 1500 मिळतील. दिवसाला 50, महिन्याचे 1500 रुपये, 6 महिन्याचे 9000 रुपये आणि वर्षाचे टोटल मिळून 18000 रुपये तुम्हाला सुद्धा वाटप होतील. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण भरपूर माहिती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी जिल्हे, बँका, त्यासोबत पात्रता अटी शर्ती सुद्धा बघून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून जास्त नियम, जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या. कारण सरकारला मतदानाची गरज होती, त्यामुळे जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हती. परंतु लाडक्या बहिणींना सरकार निवडून आल्यानंतर सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्रता, जास्तीत जास्त नियम, जास्तीत
जास्त अटी लावण्यात आलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारला आता तुमची जास्त गरज भासलेली नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन पात्रता सुद्धा लावलेले आहेत. याच्यामध्ये पहिली पात्रता 4 चाकी गाडीची, दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे, तिसरी पात्रता सरकारी नोकरीची आणि चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत. बघा, जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच पैसे वाटप होणार आहे. तर या ठिकाणी पात्रता बघितल्या. आता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती असेल, अकोला असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल, परभणी, बीड असेल, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल, जालना असेल, तर अशा 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. आणि बँकांचं सांगायचं झालं तर बघा, SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण सरकारी बँका आहेत, जेवढ्या पण खाजगी बँका आहेत, जेवढ्या पण पतसंस्थांच्या बँका आहेत, जेवढ्या पण सोसायटीच्या बँका आहेत, तर या सर्व बँकेमध्ये पैसे येतील. फक्त ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकेला डीबीटीची सिस्टीम नसेल, त्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाहीत. बघा, लाडकी बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC प्रक्रिया पूर्ण होईल आणि लाडकी बहिणींना तुमच्या खात्यामध्ये KYC केल्यानंतर हे पैसे जमायला सुरुवात सुद्धा होणार आहे. आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड लिंक असणाऱ्या बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील. त्यामुळे लाडक्या बहिणीनं आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याची KYC करा, पात्रतांमध्ये बसत आहात का हे पहा आणि KYC केले नसेल तर KYC लवकर करून